वेळ आहे खास, अवसर झक्कास, बंद करून बकवास, चालू करूया नवीन ब्लॉगचा प्रवास। नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं एकदम मनापासून भरभरून स्वागत आहे माझ्या अड्ड्यावर। तुम्ही बघत आहात श्रद्धाचा अड्डा। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। जलवा जलवा Yo blaze up the walk, light it up। आज माझ्या लग्नाला झाले पूर्ण 2 वर्ष आणि या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार माझा 2 वर्षाचा प्रवास, अनुभव आणि मी कसं सेलिब्रेट केलं ते माझ्या लहान बाळासोबत। 2 वर्षाचा प्रवास अगदी सुंदर होतं। यामध्ये एकच बदल घडण्यात आला की मागच्या वर्षी आम्ही दोघं नवरा बायको होतो आणि या वर्षी आम्ही आई बाबा झालो आणि आपल्या बाळासोबत हा दिवस सेलिब्रेट करणं खरंच खूप जास्त मजेचं आहे। या 2 वर्षाच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं आणि एक गोष्ट तर नक्की कळली की परफेक्ट कपल कोणी नसतं। नवरा बायकोमध्ये सतत भांडण आणि प्रेम चालत असतं आणि आखरीमध्ये नातं कसं टिकवून ठेवायचं आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं असते। ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्ही चूज केला होता नागपूरचा सर्वात फेमस झू स्पॉट, ज्याचं नाव आहे महाराज बाग। आणि छोट्या बाळासाठी हा स्पॉट परफेक्ट होता कारण इथे नवीन नवीन प्राणी बघायला मिळतात आणि त्या प्राण्यांना बघून माझ्या बाळाचं काय रिॲक्शन आहे यासाठी मी जास्त एक्साइटेड होते। आतमध्ये आल्याच आम्हाला दिसला हरिण, जो की धावत होता आणि खूप क्यूट वाटत होतं हे सर्व बघून। आणि त्याला बघण्याच्या नंतर माझ्या बाळाचा जो रिॲक्शन होता ते त्याच्यापेक्षा जास्त सुंदर होतं। त्यानंतर आम्ही गेलो वाघ मामाकडे, जे की अतिशय शांत बसलेले होते। फिरता फिरता खूप प्राणी बघले, खूप मजा आली आणि आता लागली होती भूक, तर आम्ही लगेच बाहेर निघालो आणि बाहेर येताच मी खाल्ली माझी फेवरेट भेल। पायी फिरून खूप जास्त थकवा जाणवत होता, तर आता वेळ होती एका जागेवर बाळासोबत चुपचाप बसण्याची आणि मी बसून गेले। प्रत्येकाच्या लग्नाचा अनुभव वेगळा असतो आणि माझासुद्धा लग्नाचा अनुभव थोडा वेगळा आहे, हटके आहे, मजेदार आहे। अगदी त्या पाणीपुरीच्या पाण्यासारखं, कधी तिखट तर कधी गोड, आणि जेव्हा हे गोड आणि तिखट जेव्हा आपण एकदा खातो तर एकदम चवीदार। असं हे लग्नाचं ह्या 2 वर्षाचा नात्याचा माझा अनुभव आहे। आता वेळ झाली होती घरी परत जाण्याची, परंतु एक आणखी सरप्राईज माझ्या हस्बंडनी मला दिला। आता छानपैकी फॅमिलीसोबत एक डिनर, आणि त्यामध्ये माझ्या घरचे माझे दादा आणि ताई म्हणजे जाऊ भासरेसुद्धा आले होते। आम्ही गेलो होतो एका छान रेस्टॉरंटला, जिथला टेस्ट मला खरंच खूप आवडला। आम्ही केक घेताऐवजी आम्ही पेस्ट्री मागवली, कारण की आपण जेव्हा डिनर करतो तेव्हा आपण केक जास्तकडे फोकस नाही करत आणि ते वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही छोटीशी पेस्ट्रीज आजच्या स्पेशल डिनरसाठी होती स्पेशल मटन करी। येस, आय एम नॉनव्हेज लवर आणि मला खरंच खूप आवडतं, पण हा डिनर करता करता छोटंसं बाळ पण होतं, त्याला मॅनेज करताना ते एन्जॉय करणं खरंच खूप अवघड आहे एका आईसाठी। जेव्हा आपण नवीन आई असतो तर आपल्याला समजत नाही की जेवण कसं करायचं, बाळाला कसं सांभाळायचं, पण हां, सर्वांनी मला सपोर्ट केला आणि त्यामुळे मी छानपैकी डिनर पण करू शकले। हा व्लॉग आता इथे संपत आलेला आहे मित्रांनो। थँक्यू सो मच माझ्या या सेलिब्रेशनमध्ये कनेक्ट होण्यासाठी। आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग। थँक्यू।